बघा, निखिल व सागर यांच्या भांडवलाचं गुणोत्तर 9:4 आहे व मुदतीचे गुणोत्तर 8:3 आहे. तर नफ्याचं गुणोत्तर किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर? इथं निखिल आणि हा सागर यांची इथं नावं मांडा. आता त्यांचं हे गुणोत्तर कशा कशाचं भांडवल निखिल सागर यांच्या भांडवलाचं गुणोत्तर 9:4 इथं मांडा. गणित म्हणते त्यांच्या मुदतीचं, भांडवलाच्या मुदतीचं कोण किती दिवस भांडवल गुंतवलं त्या मुदतीचं गुणोत्तर 8:3. प्रश्न त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काय हा आहे प्रश्न. त्यासाठी लेकरांनो फक्त इथं गुणाकार, या परस्पर दोन पदांचा गुणाकार खाली मांडा. 9×8 = 72, 4×3 = 12 आणि हे जे 72 12 उरतात हे 72 आणि 12 याला संक्षिप्त रूप द्या. 12×1 = 12, 12×6 = 72 म्हणजे 6×1 हे या प्रश्नाचं, अर्थात नफ्याचं गुणोत्तर किती? 6×1 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.